मला कल्पना आहे आपण बराच वेळ इथे थांबलेला आहात, परंतु आता केतन जोशी हे जे तुम्हाला सांगत होते, समजवत होते, ते तुमच्यासाठी समजवत होते. की हा सोशल मीडिया हा आपण कशा प्रकारे वापरला पाहिजे, राजकारणासाठी म्हणून याचा कसा वापर केला पाहिजे, लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचलं पाहिजे. जे माध्यम इतकं पॉवरफुल, अत्यंत महत्त्वाचं माध्यम जे तुमच्या हातामध्ये आहे, ज्याच्याबरोबर तुम्ही रोज सकाळीपासून रात्रीपर्यंत खेळत असता, ते माध्यम तुम्ही कशा प्रकारे राजकीयदृष्ट्या वापरलं पाहिजे, ज्याचा उपयोग पक्षाला होऊ शकेल, हे ती गोष्ट ते सांगत होते. आणि खरंच आहे, माझ्याही बाबतीत काय काय टाकतात. गाडी येते, दरवाजा उघडतो, मी खाली उतरतो आणि मागे रा 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 रा. अरे काय म्हणजे काय? यातनं हाताला काय लागलं? ना तुमच्या ना माझ्या. आणि मग काहीतरी आपल्या गाड्या दाखवायच्या, लाईट दाखवायचे, माणसं उतरताना दाखवायची, यातनं कोणीही ते पाहत नाही. तुम्ही जर पक्षाच्या नावाने जर समजा सोशल मीडियावरती जर तुमचा कंटेंट, तुमची गोष्ट जर समजा लोकांपर्यंत पाठवणार असाल, पक्ष आला कोणताही असू देत, लोक पाहत नाहीत. त्याच्याबद्दल जर समजा काहीतरी गोष्ट मिळणार असेल, त्यांना ऐकायला मिळणार असेल, पाहायला मिळणार असेल, तर लोक पाहतात, आणि ते पाहत नाहीत. असो, पण सोशल मीडियाचा कसा वापर करायचा याबद्दलचं मी केतन जोशी यांची मी काही व्याख्यानं मी काही शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी ठेवणार आहे, की त्यांनी ते कसं वापरलं पाहिजे यासाठी. ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे त्यांनीच तिथे यावं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं. दरवेळेला मुंबईमध्ये होतो, मग एके दिवशी ठाण्यामध्ये केलं, एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा. म्हटलं याला नाशिकला करू. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. आता पुढे कधी कुठच्या शहरामध्ये करायचा त्याचं बघू, आता कॉईन उडू. पण आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला. मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे, प्रत्येकाला की वडा टाकला की तळून आला पाहिजे, पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा लागतो, त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात, मग त्याचं पीठ करावं लागतं, बाकी गोष्टी असतात. या सगळी प्रोसेस बाजूला, फक्त आम्ही बटाटा टाकणार, तो तळून आला पाहिजे. सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेल्यात. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना, खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन, माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना, तुम्हाला सगळ्यांना सांगेन, राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स. तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय,
आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे 2014 साली आलेलं ते नरेंद्र मोदींचं आहे, त्यातला काही भाग असेल, पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, त्यांचं आहे ते श्रेय. 1952 साली पक्ष स्थापन झाले त्यांचा, 1952 साली जनसंघ, तो 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण. आणि 52 सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्या